नमस्कार, मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते माझ्या YouTube चॅनल ज्याचं नाव आहे विद्या नरेश टॅलेंट। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे नॅचरल मेकअप लुक कसा करायचा। भरपूर गृहिणींना असा प्रश्न पडतो की प्रायमर लावल्यानंतर काय लावायचं, मॉइश्चरायझर लावल्यानंतर काय लावायचं, किंवा फाउंडेशन लावल्यानंतर किंवा कन्सिलर लावल्यानंतर काय लावायचं। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला पण लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं तर त्या जे खाली जे कमेंट बॉक्स असतो त्याच्यामध्ये तुमचं नाव लिहायला प्लीज विसरू नका। जर तुम्ही तुमचं नाव लिहिलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घेतल्या जाईल की ह्या यांनी माझ्या व्हिडिओला म्हणजे चॅनलला सबस्क्राइब केलं आहे म्हणून। तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता आपण मेकअपला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिले आपली स्किन ही चांगली असणं जास्त गरजेचं असतं, म्हणून मी पहिले कधीही स्किनला मॉइश्चरायझर लावल्याशिवाय मी मेकअपच नाही करत। तर मी ही लॅक्मीचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे, हे खूप छान आहे आणि डीप जातं हे खूप मस्त असं। तर म्हणून बघा आता घेतलेलं आहे मस्त असं। आणि स्किन कशी असते ना, स्किनला ग्लोईंग करण्यासाठी किंवा त्याच्यानंतरच आपण कुठलाही मेकअप करायचा असतो। जोपर्यंत आपण स्किनला आपल्या तयार करत नाही, रेडी करत नाही, तोपर्यंत आपण कुठलाही मेकअप केला तर तो मेकअप अजिबात आपल्या स्किनवरती चांगलाच नाही दिसत। म्हणून आपल्याला पहिले आपल्या स्किनला एकदम छान असं पद्धतीने तयार करायचं असतं। आणि बघा आता हे जे मी मॉइश्चरायझर लावलं होतं ते आपल्या स्किनमध्ये आज जाण्यासाठी थोडासा टाइम लागतो। तर आपण लावल्यानंतर लगेच त्याच्यावरती दुसरा थर लगेच अप्लाय नाही करायचं आहे, थोडासा सेकंद वेळ जाऊ द्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रायमर लावायचं आहे। बघा माझ्याकडे आहे लॅक्मीचं प्रायमर, तर हे खूप छान प्रायमर आहे। मी याचे फक्त 2 ड्रॉप्स म्हणजे घेणार आहे असे हातावरती आणि त्याच्यानंतर मी लावणार आहे। इतकंच घेतलेलं आहे प्रायमर। तर सो तुम्ही पण आणि तुमच्याकडे जे प्रायमर असेल ते तुम्ही यूज करू शकता। इतकंच एक मटरच्या दाणे इतकंच घेतलेलं आहे, जो आपल्या वाटाण्याचा दाणा असतो ना तितकंच मी घेतलेलं आहे प्रायमर। आणि प्रायमर लावणं खरंच खूप गरजेचं असतं, कारण की प्रायमरची एक लेअर चढते मग आपल्या स्किनवरती आणि मेकअपमध्ये जात नाही, मग त्याच्यामुळे आपल्याला प्रायमर लावणं खूप गरजेचं असतं। जो कोणी बिना प्रायमर लावायचा मेकअप करतो ना तर त्याच्या स्किनवरती नंतर त्याचे खूप साईड इफेक्ट जे असतात ते खूप जाणवतात। पिंपल्स येणं, आपण म्हणतो की मी मेकअप केला आणि त्याच्यानंतर मला एवढे पिंपल्स आले किंवा माझी स्किन अशी काळी झाली किंवा डल पडली, तर हे प्रॉब्लेम्स उद्भवायला नको म्हणून तुम्ही प्रायमर आपल्या स्किनमध्ये व्यवस्थित सेट करून घ्या पहिले असं छान असं। प्रायमर छान लावून झाल्यानंतर बघा तुम्ही किती छान स्किन ग्लोईंग करते, एकदम छान अशी मस्त झालेली आहे आणि एकदम बघू शकते एकदम मऊ वाटते मला स्वतःला, म्हणजे जाणवती मऊ अशी आणि छान। तर बघा आता याच्यानंतर मी फाउंडेशन लावणार आहे, ते पण मेबलिनचं लावणार आहे। आणि हे फाउंडेशन खरंच खूप छान आहे, याचा शेड आहे 06। मस्त वाटलं मला हे, म्हणजे डेली बेसवर जर तुम्ही नॅचरल मेकअप लुक करणार असाल तर त्याच्यासाठी खूप बेस्ट फाउंडेशन आहे। तर मी आपण नॅचरल मेकअप लुक करतोय म्हणून मी हे फक्त एकच ड्रॉप घेणार आहे फाउंडेशनचा। बघू शकते एकच ड्रॉप घेतलेला आहे मस्त असं फाउंडेशनचं। तर तुम्ही बघू शकता आता याला आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। आणि हा जो मी ब्लेंडर घेतलेला आहे याला मी पहिले पाण्यामध्ये सोक करून घेतलेला आहे व्यवस्थित असा। आणि आता हा पूर्णपणे रेडी झालेला आहे फाउंडेशन सेट करण्यासाठी। तर आपल्याला असं डॅब डॅब मोशनमध्येच हे फाउंडेशन हे करायचं आहे, असं आपण करायचं नाही, कारण की त्याने काय होतं क्रॅक येतात म्हणजे मेकअपमध्ये खूपच मग। तर हे अशा पद्धतीने तुम्हाला सगळं पटापट असं छान सेट करायचं आहे व्यवस्थित असं। खूप इझिली ब्लेंड होतं जर आपण असा ब्लेंडर यूज केला ना, तर खूप लवकर आणि इझिली ब्लेंड होतं। आणि गळ्यालाही लावणं तितकंच गरजेचं असतं। सो मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता बिना मेकअप लुकमध्ये पण मेकअप आपल्याला जास्त दिसू द्यायचा नाहीये, तर त्याच्यासाठी आपण जर ह्या टिप्स जर फॉलो केल्या तर खूप छान मेकअप होतो। आणि हा मेकअप जो आहे ना तो तुम्ही गृहिणी जरी असला तर डेली करू शकतात, कारण की आपण घरामध्ये पण नेहमी असं छान तयार होऊन राहिलं ना तर आपल्याला स्वतःला कॉन्फिडन्स येतो, आपण किती छान दिसतो आणि आपण 2-3 तरी आरशात बघतो, त्याच्यामुळे आपण स्वतः पण जास्त चांगलं राहणं हे खूप गरजेचं असतं। तर आता बघा माझ्याकडे आहे हे पॅलेट आहे, हे स्विस ब्युटीचंच आहे। आणि याच्यामध्ये आता तर मी आता हे घेतलेलं आहे कन्सिलर पॅलेट मधलं आहे, हे स्विस ब्युटीचंच आहे, खूप छान आहे मस्त आणि सोपं पडतं करायला। आणि जिथं जर आपल्याला काही असे काळे वगैरे डाग असतील तर तिथे सुद्धा तुम्ही
लावू शकतात हे व्यवस्थित, आणि त्यांनी त्याच्यानंतर ब्लेंड करायचं आहे व्यवस्थित हे. आता बघा इथं मी थोडंसं फाउंडेशन लावलं होतं, कारण की माझे थोडे डार्क सर्कल झालेले आहेत थोडेसे, त्याच्यामुळे आता तिथं पण मी असं लावून घेते आहे. आणि असं नाकाला समोर असं छान तुम्ही बघू शकता. मी इथं थोडं प्रत्येकाच्या इथे थोडंसं ना असं जिथं आपल्याला असे काळे डाग वगैरे असतात तिथं आपल्याला हे कन्सिलर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि ते असं छान पद्धतीने ब्लेंड करायचं आहे. म्हणजे आपण मेकअप करून सुद्धा असं जर पद्धतीने मेकअप केला ना तर आपला नो मेकअप लुक दिसणार आहे आणि नॅचरल वाटतो आपला चेहरा मग त्याने. त्याच्यामुळे आपल्याला जास्त प्रोडक्टचा यूज बिलकुल नाही करायचा आहे. आपण जर जास्त प्रोडक्ट यूज केले तर मग तो डायरेक्ट हेवी मेकअप लुक होऊन जातो. पॅकने मी हे सेट करणार आहे सगळा मेकअप आता जो मी केलेला आहे ऑलरेडी तो, कारण की सेट केल्याशिवाय आपण त्याच्यावरती कुठलंच काही लावायचं नाही आहे, कारण की जोपर्यंत आपण मेकअप सेट करत नाही तोपर्यंत, नाहीतर जर आपण मेकअप सेट नाही केल्यानंतर केकी मेकअप होऊन जातो पूर्ण. फाउंडेशनच्या नंतर लावल्यानंतर किंवा कन्सिलर लावल्यानंतर आपल्याला मेकअप सेट करणं जास्त गरजेचं असतं. तर मी अशा पद्धतीने आता खूप सोपा मेकअप दाखवलेला आहे तुम्हाला. याच्यामध्ये जास्त काही हे नाही आहे. जे नॉर्मल गृहिणी असतात किंवा जे बिगनर आहेत मेकअपमध्ये तर त्यांनासुद्धा खूप छान म्हणजे कळेल असा मेकअप आहे. जास्त काही हेवी नाही आहे. आता होटांना मॉइश्चरायझर करण्यासाठी आम्ही लिप बाम जो आहे माझ्याकडे तो लावते आहे. नंतर लिपस्टिक लावण्याच्या आधी 2-3 मिनिटं आधी तरी मी लिप बाम लावून घेते, म्हणजे त्याने आपले जे होट असतात ना ते एकदम छान आणि मस्त होऊन जातात. आता बघा मी आयब्रो सेट करते आहे. तर सगळ्यात पहिले हा जो ब्रश आहे स्पूली ब्रश, तर याने आपले आयब्रो पहिले अशा आपल्याला कोम करून घ्यायचे आहेत व्यवस्थित अशा पद्धतीने. आता हा स्पूली ब्रशने तुम्हाला कोम करून घ्यायचं आहे छान असं दोन्ही आयब्रोंना. आणि आता त्याच्यामध्येच पेन्सिल असल्यामुळे आता मी ही आयब्रो माझे सेट करणार आहे व्यवस्थित अशा. कितीही मेकअप करा तुम्ही, कुठलाही मेकअप करा, जोपर्यंत आपले आयब्रो सेट होत नाही तोपर्यंत आपला मेकअप हा चांगलाच दिसत नाही खरं तर. सो मी अशा पद्धतीने त्यांना थोडंसं मी असं टोक दिलेलं आहे. मला टोकवाले आयब्रो खूप आवडतात. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आयब्रोंना तुम्हाला जशा आवडतात ना तशा तुमच्या चेहऱ्यानुसार सेट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित अशा. तर बघू शकता खूप छान, बघा किती छान वाटतात. लगेच आयब्रो आपण जेव्हा सेट करतो ना तर खूप त्याच्यानंतर चेहरा खूप वेगळा दिसतो, एकदम मस्त दिसतो. तर आता आपल्याला बघा आता ही नायकाची ही जी पॅलेट आहे ही नायकाचं आहे. तर याच्यातमधून मी आईश शॅडो आहे ही पॅलेट. तर सो मी याच्यामधून आता आपल्याला नॅचरल मेकअप लुक आहे म्हणून मी फक्त हा कलर घेणार आहे, हा वाला जो कॉर्नरला आहे तो. थोडासा असं डोळा बंद करून तुम्हाला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. नॅचरल मेकअप लुकमध्ये हा कलर खूप सुंदर दिसतो. हे लावून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये काजळ पेन्सिल लावणार आहोत. तर ही सुद्धा मीचीच माझी पेन्सिल आहे काजळ पेन्सिल. तर मी असा डोळा थोडासा असा धरणार आहे आणि मग लावते. मी फक्त इथं न लावता मी फक्त अर्ध्याच डोळ्याला काजळ लावलेलं आहे, पूर्ण डोळ्याला लावलेलं नाही आहे, कारण की आपल्याला आपला नॅचरल मेकअप लुक दाखवायचा आहे म्हणून. आणि जे वरचं जे आहे ना कॉर्नर तर त्याला सुद्धा मी असं लावून घेते. बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जे हे आपले कॉर्नर्स असतात ना तर त्यांना एकदम वरचे जे हे आहेत त्यांना लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या पापणे एकदम दाट आणि एकदम सुंदर डोळे दिसतात मग आपले. तर सो अशा पद्धतीने मी केलेलं आहे. आणि सगळ्यात फेवरेट पार्ट्स आहे, कुठलाही मेकअप केल्यानंतर तुम्ही जर तुमच्या लॅशेस यांना जर हे केलं नाही ना, मस्कारा नाही लावला ना तर ते चांगलं नाही दिसत अजिबात. तर अशा पद्धतीने वर करून तुम्हाला मस्कारा लावायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही मस्कारा लावून घ्यायचा आहे. बघू शकता किती छान वाटतो आहे एकदम मेकअप लुक. आणि आता मी लावणार आहे थोडासा ब्लश इथे. चेहऱ्याला थोडं काउंटरिंग करण्याचं काही गरज नाही आहे, पण तरीसुद्धा जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर बघा इथून मी असं थोडंसं काउंटरिंग करत आहे. ह्याच पॅलेटमधला हा कलर घेतलेला आहे की जेणेकरून माझ्या चेहऱ्याला तो एकदम मॅच होतो, एकदम व्यवस्थित काउंटरिंग दिसतं त्याने. सो अशा पद्धतीने या ब्रशने आपण व्यवस्थित असं सेट करून घेऊ त्याला. तुम्ही बघू शकता
तर आता आपला ब्लश हे आपलं कॉन्टरिंग करून झालेलं आहे. त्यासाठी मी हा कलर वापरत आहे. ही माझी आय शॅडो पॅलेट आहे, तर त्याच्यामधलाच मी हा कलर घेत आहे ब्लशसाठी. एकदम छोटीशी स्माईल करायची तुम्हाला, आणि इथं त्याचे चिक्स बोन निघतात ना स्माईल केल्यानंतर बघा, तर तिथेच तुम्हाला ते ब्लश लावायचं आहे व्यवस्थित. मला थोडं नाकावर आवडतं थोडंसं, म्हणजे तर सेट करते त्याला. तर मी ह्याच बोटानेच घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मेकअप होतोय आपला. मला ना असं नाकावरती थोडंसं ते रेड रेड असं दिसतं ना, तर खूप छान वाटतं. ते बघू शकता एकदम नॅचरल वाटतं, एकदम जास्त काही असं थोपल्यासारखं अजिबात नाही वाटत आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं झालेलं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं, लेडीजांना सिंदूर लावण्याची असं सवय असते. जर मुली असणार तर मग काही टेन्शनच नसतं. पण मी आता असं छान असं सिंदूर लावून घेतलेला आहे, आणि त्याच्यानंतर मी ही लिपस्टिक लावते. तर ही छान लिपस्टिक आहे मस्त. त्याच्यानंतर आता मी सगळ्यात महत्त्वाचा, आता बघा हा चेहरा जरी असा इतका छान दिसत असला तरी जोपर्यंत आपण त्याच्यावर टिकली लावत नाही तोपर्यंत मेकअप हा अपूर्णच असतो आपला, गृहिणींचा स्पेशली. म्हणजे तर टिकली लावते, बघू शकता मेकअप किती सुंदर आणि छान आणि नॅचरल वाटतं. असं वाटतच नाही आहे की आपण जास्त मेकअप काही थोपलाय किंवा केलाय चेहऱ्यावरती. तर तुम्ही बघू शकता किती छान नॅचरल चेहरा एकदम मस्त दिसतो, एकदम छान असा. जर